आदरणीय DCP कदम साहेब, पोलीस उपायुक्त आदरणीय कदम साहेब असतील, या इन्चार्ज आमचे परमार साहेब असतील, दांगडे साहेब असतील, पोलीस प्रशासनानं आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं होतं. या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालयातून साहेब त्यांच्याशी बोलले आणि फोन आला उद्याच्याला. ते आम्हाला बैठकीची तारीख वगैरे कळवणार आहेत. राज्यातले जे शेतकरी नेते आहेत या सगळ्यांना त्या बैठकीला निमंत्रित करण्याचं मान्य झालेलं आहे किंवा बोलवत आहेत. बाहेर पावसामध्ये बसण्यामागची माझी भूमिका एक होती की राज्यातला शेतकरी 2-3 वर्ष झालं मारच खात आहे अक्षरशः तुम्हाला मी सांगतो. आणि कोणी येऊन गुंडागर्दी करत आहे. पुण्यावरनं मुंबईवरनं गाड्या येत आहेत. पुण्या मुंबई मधल्या लोकांचा आणि गावगाड्यातल्या गाई म्हशींचा काय संबंध? काय त्यांचं काही जनावरांचे गोठे नाहीत गावाकडे किंवा काही नाही, पण ही माणसं येऊन गुंड येत आहेत आणि टोळ्यांनी येऊन मार देत आहेत, वाहनं फोडत आहेत. त्यामुळे आज परिस्थिती भयान ग्रामीण मध्ये तयार झाली आहे. शेतकरी भेदरून गेलेला आहे. आज शेतकरी गाय म्हैस आणि अडचणीला नाही विकू शकत, एवढी दैना अवस्था आज शेतकऱ्यांच्यात झालेली आहे. आणि निश्चितपणानं चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघू शकतो, पण सरकारनं यामध्ये महत्वाची भूमिका निभवली पाहिजे. शेतकऱ्याच्या काय भावना आहेत ह्या खऱ्या अर्थानं जाणून घेतल्या पाहिजेत. शेतकऱ्याच्या भावनांचा चुराडा करून जर आम्ही कायदाच आमचा बरोबर आहे असं जर काम करायला लागलो तर निश्चितपणानं हा बळीराजा दुग्ध व्यवसाय या महाराष्ट्रातला संपून जाईल, जो कष्टानं उभा केलेला आहे. पुन्हा बैठकीला बोलावलं तुम्ही म्हटले? नाही, मी जे शेतकरी नेते चळवळीमध्ये आहेत, जे काही अभ्यासक आहेत, यांना खऱ्या अर्थानं बोलूया आणि नेमकी खरंच काय समस्या आहे ते आपण जाणून घेऊया. कारण मी या ठिकाणी आलो याचं कारण की बोलायचं कुणी हा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने या विषयावरती तयार झालेला होता. गावागावातला शेतकरी विचारायला लागला आम्हाला, तुम्ही का बोलत नाही? आम्ही मला 2 गायी विकायच्या आहेत, त्या संकरित गायी, होस्टन गायी, हे विकायला गेलं तर मार बसतो. या अरे राज्यातले बाजार बंद पडलेले आहेत. बाजारामध्ये जनावरांची संख्या घटलेली आहे. याचा कुठेतरी सरकारनं विचार केला पाहिजे. आणि आपल्या माध्यमातून सरकारला मी विनंती करतो की काही गोशाळा चांगल्या आहेत, पण काही गोशाळा शेतकऱ्यांचे जनावरांचे तुरुंग झाले. ते धंदा करायसाठी काही लोकांनी गोशाळा काढलेल्या आहेत. अशी जनावरं पकडायची, गोशाळेमध्ये आणायची, दिवसाला 500 रुपये लावायचं, न्यायालयाचा 1 वर्षानं निकाल येतोया, तोपर्यंत त्या जनावराची भाडे वसूल लाखावर जाती. ते जनावर बी लुकडं झालेलं असतं. या मग शेतकरी बी जनावर नेत नाही, यांची चंगळच चालली. आणि मला एक कळत नाही की काही लोकांनी गायींचं रक्षण करायला कॉर्पोरेट कंपन्यांची ऑफिस असावी अशी जिल्ह्याला, पुण्यामध्ये ऑफिस, मुंबईमध्ये ऑफिस. अरे मुंबईमध्ये तुम्ही काय पाळता? तिची ऑफिस काढा ना. मुंबईमध्ये मांजरं आहेत, कुत्री आहेत, त्याचं ऑफिस काढा. अरे गया म्हशी आम्ही पाळतो. या कृषी मंत्री सक्षम नाहीत असं तुम्हाला वाटतंय का? कृषी मंत्री सक्षम नाहीये हे सगळं करायला? कृषी मंत्री, मुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा विषय पहिल्यांदा जात आहे. कारण हे 4 दिवसामध्येच वादळ तयार झालं. ज्यावेळी माझ्या भागातल्या लोकांच्याकडनं खडणी उकळण्यात आली, माझ्या गावातल्या पोराला मारण्यात आलं, त्यावेळी मी याचा अभ्यास करायला सुरुवात केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की राज्यभर अशा पद्धतीनं झालेलं आहे. फक्त कोण बोलत नव्हतं, कारण बोललं तर आपल्यावर अटॅक होईल ह्या भीतीमुळे. मी गोशाळेत गेल्यावर अटॅक करायला आले, पोलीस असताना आता अटॅक करायला आले. म्हणजे किती निर्डावलेले सराईत गुन्हेगार यामध्ये आहेत. म्हणजे भीती वाटते या लोकांना गावातल्या. नितेश राणे म्हणतात की सदाभाऊंनी भाषा जपून वापरावी, हिंदू विरोधी बोलू नये. सदाभाऊ खोत हा हिंदू आहे
हिंदू संस्कृतीला आम्ही मानणारे आहोत. माझा बाप माळकरी होता, माझी आई माळकरी आहे, माझी लेकरं माळकरी आहेत. माझा बाप प्रवचन करत होता, मी ग्रंथ वाचत होतो, मी विठ्ठल रुक्माईच्या गावात मंदिर बांधलंया, मी ग्रामदैवताचं मंदिर बांधलंया. म्हणजे तुम्हानी खळी आम्ही मोकळी करून नाही दिली पोथी भरायला की मग म्हणायचं का तुम्ही हिंदू नाही. म्हणजे तुम्ही आमची हिंदूंची घरं चालता. मग हिंदू म्हणून आमचा बी विचार करा ना. गाय म्हशी कोण पाळतो रे बाबा? बहुतांशा हा हिंदू समाजच पाळतो ना गाय म्हशी. त्याचा बी काहीतरी अंतर हा खाय ना, त्याचं बी काही मत आहे ना. शेतकऱ्यांचं हे सगळं करायला सक्षम कृषी मंत्रीच देत नाहीत. प्रत्येक वेळी कृषी मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप होतात येणार. एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट केली की मुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा विषय गेला नाही. आज गेलाय, मुख्यमंत्री बैठक घेतील. या राज्याला देवेंद्र फडणवीस हा सक्षम मुख्यमंत्री आहे. प्रत्येक विषयामध्ये त्यांनी तोडगा आणि चर्चेतनं मार्ग काढण्याचा निश्चितपणानं प्रयत्न केलेला आहे. परंतु हा विषय हा गोमातेशी जोडला जात होता आणि त्याच्यामुळे याच्यावर कोण बोलत नव्हतं. पण देशी गाय ही गोमाता आहे हेच म्हणतात की आम्ही जर्सी गायचं दूध खात नाही, होस्टनचं खात नाही, ते डुकरापासून तयार झाली आहे. अरे देशी गाय कशाला म्हटलं जातं? ज्या गायला ओशिंड आहे त्या गायला देशी म्हटलं जातं. देशी गाय शेतकरी बाजारात आणत नाही. एका बाजूला ही म्हणतात हिला देशी मानत नाही आणि अडवताय कशासाठी? मग अडवताय तुमच्या व्यवसायासाठी अडवता का? हे बंद झालं पाहिजे. त्याच्या विरोधात आम्ही तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो एवढ्यासाठी. म्हणजे मी काय सदाभाऊ खोतला तुम्ही दाखवलं म्हणून धन्यवाद नाही. गेले 35 वर्ष चळवळीमध्ये काम करत असताना शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही काम करतो. सगळी मीडियामध्ये जे मुलं आहेत, जे काम करत आहेत, हे गावगाड्याशी निगडीत आहेत. ही बऱ्याच अंशी शेतकऱ्याची लेकरं आहेत आणि पावसामध्ये वाऱ्यामध्ये हे व्रताकान करत असतात. त्यांना मातीत काय चाललंय माहित असतं. जो माती बरोबर चालतो, माती बरोबर पळतोय माहित असतं. आणि म्हणून आज संपूर्ण मीडिया खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहिला. मी महाराष्ट्रातल्या गोपालकाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या मीडियाला मनापासून धन्यवाद देतो.